बरोबर. नुकत्याच स्टँडिंग मीटिंगमध्ये उपाध्यक्ष कुंदाताई यांनी बोखारा ग्रामपंचायतचा एक विषय लावला होता. त्या बोखारा ग्रामपंचायतमध्ये वारंवार सातत्याने 3-4 चौकशा त्यांनी लावल्या. आमदार समीर मेघेच्या माध्यमातून त्या ठिकाणी विविध फंडामध्ये 25-15 जनसुविधा, नागरी सुविधा अशा निधीमध्ये 11 कोटी रुपये निधी त्या ठिकाणी देण्यात आला होता. आणि तो निधी देत असताना तो संपूर्ण निधी तिथल्या सरपंच, उपसरपंच आणि बॉडीनी योग्य पद्धतीने चांगले कामं घेऊन ग्रामपंचायत आणि गावाचा सर्वांगीण विकासासाठी तो खर्च केला होता. परंतु राजकीय सूडबुद्धीच्या भावनेनं सन्माननीय उपाध्यक्ष कुंदाताई राऊत यांनी पेपरच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून त्या ग्रामपंचायतला बदनाम करण्याचं काम येत्या याच्यात सुरू केलं होतं. भारतीय जनता पक्षाची ती ग्रामपंचायत आहे आणि सूड भावनेने त्या ग्रामपंचायतीवरती कारवाई व्हावी, तिथल्या सचिवावरती कारवाई व्हावी असा त्यांचा आक्षेप होता. खरं तर ते प्रकरण जर पाहिलं आपण तर त्या प्रकरणामध्ये 25-15 जनसुविधा, दलित वस्ती ही जी कामं होती, या कामामध्ये MB-CC सर्व गोष्टी असताना त्या कामात कुठलीही अनियमितता नसतानासुद्धा अधिकाऱ्यावरती आपल्या पदाचा उपयोग करून, प्रेशर टाकून, चौकशा लावून तिथल्या लोकांना त्रास देण्याचं काम कुंदाताई त्या सातत्याने करत आहेत. तिथल्या कामामध्ये कुठल्याही पद्धतीचा घोळ नाही, कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार नाही. सर्व कामाच्या MB-CC त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यांचा जो आक्षेप होता की सेल्फ पेमेंटच्या माध्यमातून काही पेमेंट काढण्यात आलं आहे. महाराष्ट्रामधल्या सर्व ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमधल्या नागपूरच्या सर्व ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना 60% साहित्यावरती आणि 40% लेबर पेमेंटवरती काढण्याचा सर्वीकडेच प्रकार सुरू आहे. जर त्याच उद्देशून जर त्या ग्रामपंचायतीवरच्या सरपंचावरती किंवा कारवाई होत असेल तर निश्चित पद्धतीने त्या ग्रामपंचायतच्या सरपंचावरती, सचिवावरती हा अन्याय होईल. विकासाची कामं थांबतील, विकासाची कामं त्या गावात होणार नाही. म्हणून राजकीय सूडबुद्धी जर कोणी करत असेल तर त्याला ग्रामपंचायत सचिव, सरपंच, मगाशी सर्व लोक या ठिकाणी आले होते. CO मॅडमला ते भेटले, इथल्या अधिकाऱ्यांना ते भेटले. याच्यानंतरसुद्धा आम्ही जो मोर्चा काढणार आहोत तो विषयसुद्धा त्याच्यामध्ये राहणार आहे जिल्हा परिषदवरती. म्हणून इथले जे पदाधिकारी आहे राजकारणाचा, आपल्या पदाचा दुरुपयोग करताय असा माझा घनवित आरोप आहे. तुम्ही म्हटलंय की मोर्चा काढणार आहोत, कधी, कुठल्या तारखेला? आमची 4 तारीख ठरलेली आहे आणि 4 तारखेला आम्ही मोर्चा जिल्हा परिषदवरती काढणार आहोत. अनेक विषय जिल्हा परिषदचे आहेत. त्या विषयांमध्ये जिल्हा परिषदचा अखर्चित निधीचा विषय आहे, जो केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या गावाला कामं करण्याकरिता या जिल्हा परिषदच्या DPTCच्या माध्यमातून, बाकी योजनेतून जे कामं दिले आहेत ते जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पद्धतीने काम करत आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे निधी वापस गेलेला आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचा शेष फंड जो आहे तो शेष फंड 24 लाख रुपये DDRच्या इमारतीकरता कुठली परवानगी जिल्हा परिषदेच्या सदस्याची न घेता, सभागृहाची परवानगी न घेता कसा काय खर्च झाला याचाच अर्थ इथले पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती हे जे लोक आहेत हे काही झोप काढत आहेत का? जेव्हा जिल्हा परिषदेचा शेष निधी, माझा तर असा आरोप आहे की जिल्हा परिषदेचा 24 लाख रुपये चोरी कसा गेला असा माझा थेट आरोप आहे. एकीकडे जिल्हा परिषदेला सांभाळायचं नाही, एकीकडे जिल्हा परिषदेच्या कामाकडे लक्ष नाही आणि दुसरीकडे ज्या भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायती आहेत त्यांना टार्गेट करण्याचं काम येथील सर्व पदाधिकारी करत आहेत. हा मोर्चा कुठनं निघणार आहे? मोर्चा आमचा डायरेक्ट आयुक्त कार्यालयामध्येच राहील. आयुक्त कार्यालय तिथेच आमचं धरणं आंदोलन राहील आणि धरणे आंदोलन घेऊन आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये डेप्युटेशन देऊ आणि CO मॅडमला डेप्युटेशन देऊ. एकूण या आंदोलनामध्ये किती लोक उपस्थित आहेत? साधारणतः आमचं टार्गेट आहे 4,000 ते 5,000 लोकांचं टार्गेट आहे आमचं, की 4,000 ते 5,000 लोक ग्रामीणचे सर्व लोक त्रस्त झाले आहेत. जिल्हा परिषदचा संपूर्ण ग्रामीणच्या लोकांना त्रास होत आहे. विकासाची कामं कुठंतरी केंद्र सरकारची, महाराष्ट्र सरकारची कामं अडवून कुठंतरी महाराष्ट्र सरकारला बदनाम करायचं, पेपरबाजी करायची आणि त्याची ॲडव्हर्टाईजमेंट करून स्वतः कुठेतरी क्रेडिट घेण्याचं काम हे पद्धत करत, त्याच्या विरोधात आमचा मोर्चा आहे. आज CO मॅडमना भेटले, CO मॅडमने काय आश्वासन? CO मॅडमला आम्ही सविस्तर पूर्ण याची माहिती दिली, जे वस्तुस्थिती आहे तीसुद्धा सांगितली. मॅडम सांगितलं नियमानुसार आम्ही तपासून निश्चित पद्धतीने कुठल्याही पद्धतीची कारवाई होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.